रिमाइंडर, मी तुमच्यावर टीका करतच नाहीये. त्यामुळे 28 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनणार असं आपण सांगतोय. आता हे 28 फिक्स झालं पाहिजे. 28 38 होता कामा नये ह्याची काळजी पण तुम्हीच घ्यायची आहे, कारण ही सगळी जबाबदारी तुमच्यावरच आहे. आणि 10 लाख नवीन उद्योजक आपण तयार करणार आहात. निदान 2029 पर्यंत नाशिकला तरी IT पार्क निर्माण कराल अशी अपेक्षा आहे. 50 लाख लखपती दीदी कराल आश्वासन आहे आपलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी 15,000 द्याल. आपण सरसकट कर्जमाफीचं घोषणा केलेली इलेक्शनमध्ये, बरोबर आहे? असं वाचल्यासारखं झालं, ऐकल्यासारखं झालं. सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात द्यायची बहुतेक झालंय काहीतरी तसं तुमच्या तोंडातून. मला माहित नाही, मी काय तुम्हाला बोला असं म्हणत नाही, पण मी ऐकलंय ते जनता असं आहे की बहुतेक देवेंद्रजी आपले देवाभाऊ आपल्याला सरसकट कर्जमाफी देणार अशी महाराष्ट्रात जनतेचा एक समज झालेला आहे. नसेल, तुम्ही फ्लोअर ऑफ द हाऊस मध्ये काही कमिटमेंट करू नका. पण पुढचा विषय घेतो. शेतमालाला हमीभाव देण्यासाठी 20% भावांतर योजना आणणार असं आपली कमिटमेंट आहे. आणि एक आश्वासन आहे की शेतकऱ्यांच्या खतावरील GSTचा परतावा द्या. ही फार मोठी कमिटमेंट आहे. खतं महाराष्ट्रात खरेदी जातील, त्यात केंद्राचा GST असतो, राज्याचा असतो. त्यातला राज्याचा GST फॉरगो करण्याची आपण कमिटमेंट दिलेली आहे. सोयाबीनचा दर 6,000 रुपये द्याल, जो तुम्ही 2000 साली मागणी, तेव्हापासून आपला 6,000, इन्फ्लेशन वाढलं तरी तुमची मागणी 6,000चीच राहिलेली आहे. त्यामुळं ठीक आहे, 24 साली हे काहीतरी पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो. आता आपण मध्ये काल परवा तर तुम्ही निवडणूक आयोगाचीच बाजू मांडत होता सभागृहात. म्हणजे पवार साहेबांनी काही भूमिका मांडली, तुम्ही निवडणूक आयोगाने याला उत्तर द्यायची, तुम्ही कशाला त्यात पडताय? ती निवडणूक आयोग ठरवेल. आम्ही विरोधी पक्ष काय बोलू ते तुमच्या विरोधी बोलत नाही, आम्ही निवडणूक आयोगाविरोधी बोलतोय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणं हे थोडंसं जरा जादा झालं. आमची विनंती अशी आहे की पवार साहेबांची किंवा कुणाची गैरसमज का होतो, तर ती मरकडवाडी आहे ना, ते जानकर आज आलेले नाहीत, पण मरकडवाडीला एक मॉक पोल घेऊन टाकाय ना, काय फरक पडतो लोकांच्या. मार्कडवाडीला एक मॉक पोल, ते तर राजीनामा द्यायला तयार होते.